नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। ही सगळी मंडळी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिजवायचे, ते मुंबईत यायचे आणि आम्हाला किती जागा देताय यासाठी अत्यंत याचकासारखे दारात उभे राहायचे। ये खुशी है कि हमारे एकनाथ शिंदे जी और उनकी पार्टी बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है। शिवसेना जर शिंदे चालवत असते तर तुम्ही टेंभी नाक्यावर गेला असतात, जसे आधी तुम्ही मातोश्रीला उंबरे झिजवायला येत होतात। जिन्नी खरी शिवसेना ही शिंदेची आहे आणि तेच खरे शिवसेना प्रमुख आहेत, ब्ला 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 अशी मुक्ताफळं नेहमीप्रमाणे उधळली। परंतु सन्माननीय पंतप्रधान महोदयांना जरा याची आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा वंदनीय बाळासाहेब हयात होते जेव्हा कधी तिकीट वाटपांची चर्चा व्हायची आणि अगदी वंदनीय बाळासाहेबांच्या नंतरही ही शिवसेना जेव्हापासून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बघत आहेत तेव्हाही आधी वंदनीय बाळासाहेबांच्या काळामध्ये अडवाणीजी असतील, अटलजी असतील किंवा आत्ता उद्धव साहेबांच्या काळामध्ये मोदीजी असतील किंवा शहा असतील, तेव्हा गडकरी असतील किंवा मुंडे साहेब असतील, ही सगळी मंडळी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिजवायचे, ते मुंबईत यायचे आणि आम्हाला किती जागा देताय यासाठी अत्यंत याचकासारखे दारात उभे राहायचे आणि आम्ही आमच्या अटी शर्तींवर भाजप सोबत युती करत होतो। परंतु जेव्हापासून आमच्यातली एक गँग फितुरी करून बाहेर पडली आणि त्या फितुरांच्या प्रमुखाला एकदाही हे शक्य झाले नाही की टेंभी नाक्यावर त्यांनी मोदीजी किंवा शहा यांना जागा वाटपासाठी बोलवावे, उलट टेंभी नाक्यावरचा माणूस हा कुर्निसात आणि मुजरे करत दिल्लीला गेला, हे याचं फार मोठं प्रमाण आहे सन्माननीय पंतप्रधान महोदय की खरी शिवसेना कुणाची आहे। शिवसेना जर शिंदे चालवत असते तर तुम्ही टेंभी नाक्यावर गेला असतात, जसे आधी तुम्ही मातोश्रीला उंबरे झिजवायला येत होतात। थोडंसं लक्षात आणून द्यावं।